अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील रवांदे येथे दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत गावातील अवैध धंद्यांविरोधात महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या बैठकीत दारू, गुटखा, मटका, जुगार व पत्ते यासारखे सर्व अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। सविस्तर चर्चेनंतर संबंधित धंदे तात्काळ बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवण्यात आले। या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देऊन संबंधित अवैध व्यवसायांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर संपूर्ण गाव एकत्र येऊन पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशाराही ग्रामसभेत देण्यात आला। या ठरावासाठी सूचक म्हणून रवी केश लक्ष्मण कदम तर अनुमोदन म्हणून अनिल बाळासाहेब कदम यांनी भूमिका बजावली। ग्रामपंचायत प्रशासनाने या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू केली आहे। गावातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे। नमस्कार, मी ऋषिकेश कदम। गेल्या काही दिवसांपासून रौंद्यात अवैध धंदेवाल्यांचा एक प्रकारची दहशतच पसरत चालली। आमच्या गावात गोरगरिबांना त्रास देणे किंवा ते 2 नंबरच्या पैशांचा माज दाखवणे, कोणावर पण दमदाटी करून काही रुबाब करायचा व त्यांना प्रशासनाचा काही धाक राहिला का नाही असा प्रश्न आमच्या गावकऱ्यांना पडला। आता कालच आमच्या गावाची यात्रा समाप्त झाली। अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात जल्लोषमध्ये यात्रेला प्रतिसाद, लोकांच्या शेजारीपाजारी 8-10 गावांचा प्रतिसाद भेटला। सर्व काही चांगलं चालत असताना शेवट काहीतरी आपल्या 2 नंबरच्या धंद्याचा परत काहीतरी माज दाखवण्याचा परिणाम आमच्या गावात एक हिंसाचं वळण झालं होतं। पण ते आमच्या गावकऱ्यांनी एक गावाचं नाव म्हणून ते समजदारपणाने तिथंच मिटवलं। पण आता आज आमचे गावकरी सगळे आज विशेष ग्रामसभा भरून एक मताने निर्णय घेतला की याच्यावर कुठेतरी आळा पडला पाहिजे। मग आळा म्हणजे काय तर यांचे 2 नंबरचे धंदे ते कोणी असो, कोणी करत असेल, आम्हाला कोणत्याही व्यक्तिमतचं नाव नाही, पण आम्हाला 2 नंबर धंदे आमच्या गावात नकोच। याच्यासाठी आम्ही आज पुरं गाव एकत्र होऊन हा निर्णय घेतलेला आहे। आमच्या गावात जे आमची हायस्कूल शाळा आहे, आमच्या बहिणी 4-5 गावातून आमच्या बस स्टँडवर येऊन ACGM कॉलेज असो, इंजिनिअर कॉलेज असो, KGS कॉलेज असो, पार निमगाव, मालखेडा एवढ्या तालुक्यातल्या पण मुली आमच्या गावात येत्या। तिथं या पोरांचं काहीतरी नालेकपणा तिथं चालू राहतो। याच्यावर कुठे आळा येण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशन, तहसील साहेब, आमचे RS डिपार्टमेंट यांना निवेदन देतोय की तुम्ही याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करा। आणि याच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर गावकरी याच्यावर काहीतरी कठोर कारवाई करा इथपर्यंत ही वेळ येऊ नये। कारण की कुठंतरी हा त्रास या इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे का आज साधारण व्यक्तिमतला त्या गोष्टीला त्रास सहन करण्याची परिस्थिती राहिलेली नाही। आज जर याला आळा पडला नाही तर उद्या हे 4 चौघात आमच्या गचंड्या धरतील, 4 चौघात आमच्या कोणत्याही लोकांना दमदाटी करतील, आमच्या आई बहिणींना कोणालाही त्रास होईल। याची प्रशासनाने लक्ष घालून याच्यावर लवकरच्या लवकर तीव्र कारवाई करावं ही विनंती करतो। एवढंच प्रशासनाला मी विनंती करतो गावाच्या वतीने। मी रवांद्यातील रहिवासी असून आमच्या गावामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याचंच एक आम्हाला असा येऊ राहिला का त्यांची एकदम अशी मस्ती वाढलेली। आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना ते हे करणे, छेडछाड काढणे, आणि तसेच शाळाजवळ आमच्या शाळाच्या 20 फुटाच्या अंतरावर काहींचे दारूचे दुकान आहे, मटका विकला जातो, गांजा विकला जातो। त्याच्यासाठी आम्ही एक ग्रामसभा घेऊन आमच्या गावात असा ठराव केला की आपल्या गावात कोणत्याही प्रकारचा यो धंदे चालून द्यायचे नाही। तसेच आम्ही एक निवेदन आपल्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळी साहेब यांना पण दिलेले। त्यांना निवेदन देऊन असं सांगितलं तुमच्या पद्धतीनं कारवाई करा। तसंच RX डिपार्टमेंट बाबळेश्वर इथं पण एक निवेदन देणार आहात आणि यांच्याकडून नाही कारवाई झाली तसेच आम्ही आमच्या पूर्ण ग्रामस्थांना घेऊन इथं पोलीस स्टेशनला मोर्चा काढण्यात येईल। तसंच शासन दरबाराला विनंती त्यांनी याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी।